जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट थोडी टेक्निकल पण खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी क्लिअर, एप्रिलचा हप्ता थांबलेला नाही, तो अजूनही प्रोसेसमध्ये आहे. आता नवीन काय समोर येतंय? डीबीटी सिस्टम अपग्रेड. म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टम अधिक सिक्युअर आणि फास्ट करण्यासाठी बॅकएंडमध्ये अपग्रेड केलं जात आहे. यामुळे काही काळासाठी पेमेंट प्रोसेस स्लो होऊ शकतो, पण नंतर पेमेंट्स जास्त वेगाने येऊ शकतात. पैसे आता मंत्री आणि सीएम लेवल संकेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले आहे की सरकार डीबीटी प्रणाली अधिक मजबूत करत आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती ताटकरे यांनीही असा संकेत दिला आहे की लाभार्थ्यांपर्यंत योग्य आणि सुरक्षित पद्धतीने पैसा पोहोचवणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ थोडा डिले होतोय कारण सिस्टम सुधारलं जात आहे, पण पेमेंट नक्की मिळणार आहे. आता एप्रिल आणि मे हप्त्याबाबत. एप्रिलचा पेंडिंग हप्ता प्रोसेसमध्ये आहे आणि मे महिन्याचा सायकल सुरू होत आहे. म्हणून अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर काहींना एप्रिल आणि मे दोन्ही हप्ते जवळपास मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आणखी एक नवीन अपडेट, ऑटो रिट्राय पेमेंट सिस्टम सुरू करण्याची तयारी आहे. म्हणजे फेल झालेले पेमेंट्स पुन्हा पाठवले जातील. आता तुम्ही काय करायला पाहिजे? डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक अकाउंट व्हेरीफाय ठेवा आणि SMS अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, सिस्टम अपग्रेडमध्ये तुमचं पेमेंट अडकले आहे, पैसे द्या असे सांगणाऱ्यांपासून सावध राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा एप्रिल हप्ता सुरक्षित आहे आणि अपग्रेड नंतर मिळू शकतो. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि जागरूक राहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये अपग्रेड कधी पूर्ण होणार आणि पेमेंट कधी सुरू होणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे.